मित्रांनो, आपल्या सोबत हा पाठीमागे दिसतोय बैल. आता त्याचं वय झालेलं आहे 23 वर्ष. थकलेला आहे तो, पण एक काळ गाजवलाय त्यानं. जेव्हा ढाबा म्हणले की या पक्षाचं माणसं नाव काढायची. पक्षाची गाडी मैदानात आली की लोक जी चहा प्यायला जायची ती पण लोक यायची की पक्षाची गाडी आली आता बघितली पाहिजे. आपल्यासोबत आबा आहेत, पक्षाचे मालक. आबा, नवीन पिढीला आत्ताचा परिचय सांगा. मी जयवंत हनुमंत यादव, पक्षाचा मालक. पक्षाचा मालक ऍक्च्युली आमचा भाऊ अरुण होता, पण आता माझ्या नावाने ती गाडी पळते. सर्वात पहिल्यांदा KG बैल प्रेमीवाले तुमचे आभार मनापासून. जे आता बैलगाडी क्षेत्र इतक्या नाजूक वळणावर आहे की इथं कोणीही कोणाला विचारत नाही. इथं फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात लोक. पण जे 23 वर्षापूर्वी जो काळ घालवलेले बैल आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही मुलाखत घ्यायला आला, त्याबद्दल आधी तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. आता आबा पक्षा मैदानात गेला, लोक चहा पिता पिता यायचे आणि बघायची पक्षाची गाडी. 100%. कारण विषय जाईल त्या मैदानात आमचा नंबर 1 कधी आम्ही सोडलाच नाही. 2 नंबर 3 नंबर आम्ही असं जास्त घेतलेच नाही. 1 नंबर शक्यतो जास्त बक्षीस. आणि टॉप मध्ये आम्ही पहिल्यापासून गाडी नोंदवली की परत स्टेजकडे किंवा झेंडेवाल्याकडे इकडे जायचं कधी आमच्याकडे विषय सुद्धा आला नाही. गाडी नोंदवून जिथं निघेल तिथं हाणणे. मग गटात कोण आहे काय काय कधी विचार केला नाही. सीमेला कुठं निघेल काय निघेल ह्याचा कधी आम्ही विचार सुद्धा केला नाही. त्यामुळे गाडी बघण्याला जेवढी गाडी कडनं जास्त येईल त्यात आमची भांडणं लागायची की कडनं कोण पळणार, कडनं आमचा जास्त पळणार. त्यामुळे गाडी जिथं निघेल तिथं आम्ही हाणली. वशीला लावणे बिवणे असलं कधी भानगडीतच आम्ही पडलो नाही. पण ती परिस्थिती आता दिसत नाही. आता खूपच म्हणजे नाजूक वजन झाली या बैलगाडी क्षेत्रात. आणि नवीन जी पिढी आहे त्यांचा जुन्यांना रिस्पेक्ट हा नावाचा प्रकारच राहिलेला नाही. म्हणजे हे खंत म्हणावी किंवा काय, पण नाही. आता तो जुन्या जमान्यात गाडी एकमेकाची मारली, गटात मारली, सीमित मारली, तरी तो तिथला अड्ड्यापुरता विषय मर्यादित संपून जायचा. पुढच्या मैदानात ते पैरे व्हायचे आमचे. आता तशी इतकी खुन्नस वाढली आहे की काय टोकाचे निर्णय व्हायला लागले, ते चुकीचं व्हायला लागले. म्हणजे बैलगाडी क्षेत्र आता खरंच चुकीच्या दिशेने निघाले. म्हणजे जो पहिला काळ होता जिवाळ्याचा तो आता कमी बघा झाला, कमी 100% कमी झाला. तो जो काळ होता तो नाही राहिलेला आता. म्हणजे इथं फक्त पैसा आणि प्रतिष्ठा, पैशासाठी प्रतिष्ठेसाठी नावासाठी कोणीही काही आणि कोणत्याही थराला आजकाल निघाले. पहिले बैलगाडी मालक तो मालक पैरावायचा. आता बैलगाडी मालकच विचारतात की बाबा हिने माझं काय केलंय, त्यांना विचारून सांगतो. म्हणजे जे बैलगाडी मालक नाही त्यांना बैलगाडी मालक सोडून दुसऱ्यांना विचारावं लागतंय आपण पैरा करायचा. म्हणजे जे बैल एकाचा पैरे करणार दुसरे तिसरे चौथे असा विषय व्हायला लागला खूप. म्हणजे असं झालंय की जुन्या काळात जसं होतं की मालक आणि गाडीचा ड्रायव्हर असायचं परमनंट, त्या दोघांची वार्ता व्हायची मग पैरा व्हायचा. बरोबर. त्या गाडीचा ड्रायव्हर आणि मालक आपली गाडी कुठल्या मैदानात पळवायची, कुठला बैल घातल्यानंतर किती पळेल गाडी, बैल मालक स्वतः ठरवायचा. किंवा ड्रायव्हरचा सल्ला दुसऱ्यामध्ये ड्रायव्हरचा सल्ला, किंवा एखादा मित्र जवळचा असला किंवा सोडणार असेल तर त्यांचा सल्ला घेऊन तिघांच्या ह्याच्यातच व्हायचं. पण आता बैलगाडी मालकच म्हणतोय की मला ह्याला विचारलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे. अमुक एक तो पैरे करतो, तो नियोजन करतो, तो नियोजनाचा बादशाह. अरे असलं नसतं. हे कुठला काळ आला कशामुळे आबा व्हायला लागले असं? पैसा, फक्त पैसा, बाकी काही नाही. बैलगाडी मालक आजही तोच आहे आणि तिथंच राहिलाय. पण बाकीचे जे आहेत ना ते पैशासाठी बैलगाडी मालकापर्यंत पोहोचून इतके बैल पळत आहेत, पण ते फक्त नियोजनामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत लोक, किंवा त्यांना पैरे मिळत नाहीत म्हणून ती बैल अंधारातच आहेत. म्हणजे आत्ताच्या घडीला पैसा, जसं तुम्ही सांगितलं, पैसा महत्वाचा झालाय. माणूस पैशासाठी काय पण करायला लागला. आता जुन्या काळाकडे जाऊया. ज्यावेळेस आपला पक्ष पळायचा त्यावेळेस कसं असायचं नियोजन? कारण काय होतं, आत्ताचं सगळं वायदी वगैरे सगळं प्रकार आलं.
वायदीवर त्या काळात वायदी बियदी असा प्रकारच नव्हता. बैल मालक टू बैल मालक डायरेक्ट असल्यामुळं आता ही आमची गाडी पळाली शारदा पाटीलचा चंद्या आणि आमचा पक्ष. आम्हाला हनुमा पैलवान सुरुलजी त्यांनी डायरेक्ट फोन केला. आमची गाडी अंगापुरात 1 नंबर गेला होता. अधिक पैलवान कैंबेचा बावरे आणि आमचा. ती गाडी तिथे त्यांनी पैलवानांनी बघितली होती. पैलवानांनी बापूस सोनू बापूसनी फोन करून आम्हाला डायरेक्ट फोन केलाय आणि आमच्या पायराजूला कोळ्याला की गाडी आपली पळूया म्हणून. 100% म्हणलं पळूया, काय अडचण नाही. आणि तिथे गाडीने आमच्या 1च नंबर केला. त्यामुळे मालक टू मालक आम्ही कोणाला विचारायला गेलो नाही. त्यांनी कोणाला विचारलं नाही. त्यांनी डायरेक्ट आम्हाला फोन केला. आम्ही त्यांच्याशी केलं नाही. तर त्यानंतर आम्ही सलगच मैदानात पळत बसलो. आता ह्या गाड्या विरोधात बी पळायच्या. विरोधात बी पळली. पैरावायच्या आधी बी विरोधात पळली. पहिल्या झाल्यानंतर शक्यतो नाहीत विरोधात पळाली. गटसीमित नाहीत गावली आमच्या गाड्या. त्या काळात काय व्हायचं, जी गाडी विरोधात पळती की मालक भेटा यायचं की बाबा आज गाडीने तुमच्या 1 केला, त्यांनी 2 केला, पुढच्या मैदानात आपली गाडी एकत्र आणूया. 100% तसं व्हायचं. 100% व्हायचं. पण जोपर्यंत गाडी आमची पळते 1 नंबर होते तो पण शक्यतो पैरा फुटायचा ना. मग अलिखित करार असायचा पहिला की बाबा गाडी पळते ना, आम्ही दुसऱ्या मैदान कुठलं करायचं हेच फक्त ठरवायला जायचं. मैदान तिथं ते बैल घेऊन यायचे, आम्ही बैल घेऊन जायचो, असं व्हायचं. आता ते मैदानात बैल येईपर्यंत पत्ता नाही की बाबा पैरा हाय किंवा नाही, असं व्हायला. म्हणजे आता जी झाले ती वेगळ्या सगळ्या म्हणजे सिस्टीमच बदल. जसा सिस्टीम बदल, खूप सिस्टीम. म्हणजे त्याला काय मर्यादा राहिली नाही. बैल मैदानात येईपर्यंत, जोट्याखाली येईपर्यंत सुद्धा बैल मैदानात बी येतेच, पण त्याच जोट्यात पळेल ह्याची गॅरंटी नाही. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी पैरा गाडी फायनल राहिली, जरी 1 नंबर नाही केला, फायनल राहिली तरी पुढच्या मैदानात पळूया गाडी. पळूया म्हणलं की विषय झाला. पुढच्या मैदानात जिथं निघेल तिथं बैल मालक स्वतःहून गाडी घेऊन जायची, स्वतः पळवायची. पूर्वी आबा शब्द ह्या तुमच्या बोलण्यावरून असं कळते की शब्दाला माणसाच्या किंमत होती. 100% किंमत होती शब्दाला. आणि आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आता हेच झालं की एकमेकाला रिस्पेक्ट म्हणा किंवा शब्दाला किंमत, एकमेकाची किंमतच राहिलेली नाही. जुनी बैलगाडी मालक त्यांना कोणी आता किंमतच द्यायला तयार नाही. नवीन पिढी अजिबात त्यांना किंमत देत नाहीये. आबा पण काय होते माहिती आहे का, ज्यावेळेस जर इतिहास आपल्याला माहित असेल ना तरच पुढचं आपण सांगू शकतो की बाबा अशानं असं घडलेलं, त्यावेळेस हा बैल पळायचा किंवा हे बैलगाडी मोठे मालक होते. इतिहास माहित पाहिजे. बरोबर. हे म्हणून तर मी तुमचं पहिल्यांदा आभार मानले की ज्या जुन्यातली बैल आहेत त्यांनी खरोखर काळ गाजवलाय. त्यावेळी मीडिया नव्हता. हो, मीडिया असतं तर त्यावेळी आम्ही आता भरपूर मोठे म्हणजे आम्ही खूप उजेडात गेलो असतो. कारण बैल पळाला म्हणजे खाली गेला, जाताना त्याचा येताना जे गोंडावर करून पळायचा त्यासारखा बैल नाही पळत आजचा. कोणीही सांगा. म्हणजे त्या काळात जे माणसं मैदानात होती त्याचे क्वचितच 1-2-3 व्हिडिओ आहेत. पुशेगावचा एक व्हिडिओ आहे, 1-2-3 व्हिडिओ आहेत त्याचे गाडी पळालेली. पण त्यावेळी जर का मीडिया असतं तर आमचं म्हणजे ट्रेंडिंगला आम्ही खूप ट्रेंडिंगला गेलो असतो. मित्रांनो, जसं आबांनी सांगितलं, जर मीडिया माध्यम त्यावेळेस असतं तर आज पक्षा घराघरात पोचला असता. त्यावेळेस मीडिया माध्यम नव्हतं तरी आज पक्षाला भेटाय बरीच जण येते ती पक्षा कसा आहे. बरोबर. 100% भरपूर लोक येतात. आपलं हॉटेल असल्यामुळं वडूज भाग किंवा इकडचे लोक कराडला येणारी, कोल्हापूरला जाणारे येणारे अजून पक्षाची विचारपूस करतात. आबा ज्यावेळेस त्याचा सुवर्ण काळ होता, पक्षा पळत होता, कसं वातावरण असायचं? वातावरण मध्ये आम्ही आता अतिशयोक्ती म्हणणं असलं म्हणून आम्ही गुलाल घरातनच घेऊन जायचो. घरातनं घेऊन जाण्याच्या म्हणण्यापेक्षा कसं आहे, फिक्स आमच्या गाडीत गुलाल असायचाच. गाडी दोन्ही बैल आमची चंद्या पक्षा किंवा दोन्ही बाजूने कडनं बैल पळायचा. त्यामुळं बाकीचं त्याला हे नव्हतं. कडनं जर का गाडी लागली तर कडनं उलट हमखास आम्ही म्हणणार गाडी आमची लागलीच. एखाद्या मधनं गाडी कमी पडेल पण कडनं गाडी हमखास लागणारच, असा विषय होता. त्यामुळे वातावरण इतकं हे असायचं की इथनं पूजा करून बैल गेला, आड्यात गाडी नोंदवली, गटात कुठं निघाल तिथं हाणणे, सीमेला निघाल तिथे हाणणे, फायनलला बी काय विषयच नव्हता. वातावरण एकदम प्रसन्न असायचं पूर्वी. आबा या पक्षाकडे बघितलं ना,
एक त्याचं वेगळं वैशिष्ट्य मला आता बऱ्याच बैलांच्या जुन्या आपण मुलाखत घेतल्या. बैलाचं शरीर म्हातारं झालंय पण त्याचं ती चेहरा पट्टी ना तोंड अजून पण गोंडस कापसागत दिसतोय. अजून म्हातारा झालं नाही तोंड. अजून खरंच खूप म्हणजे बैल एक वर्षभरापूर्वी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की अन्न वगैरे खायचं कमी आलं, पण रद्दी कुट्टा ह्याच्यावर बैल अजून चालला. आणि बैलाला मेन म्हणजे पहिल्यापासून मस्ती जास्त, अंगची मस्ती असल्यामुळं आणि बाकीचं काय म्हणते ते इंजेक्शन वगैरे काही नसल्यामुळं बैल अजून सुद्धा कातीला बघा तुम्ही, त्याच्या चेहऱ्यावर अजून केस बघा तुम्ही, इतका फ्रेश बैल दिसतो. आता तुम्ही अनोळखी माणसं माग आली की अजून तो डिरक्या पडतो, उकरायला बघतो. वयाच्या मनाने त्याला जमत नाही, पण त्याचं मनात शरीरानं जरी थकला असला तरी अजून तो मनानं पूर्ण नवीनच आहे. आबा त्याचा कुठलं मैदान आठवतं की ही पक्षाकडे जरी घरातनं बाहेर आलो त्याला बघितलं त्या मैदानाची आठवण होती? पुशेगावचा 1 नंबर केला होता अगदी. म्हणजे आमचा पायरा सुद्धा आम्हाला नव्हता, पण दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती त्यांनी सांगितलं की ह्या बैला एस के पाटलांचा पक्ष त्या बैला आपल्याला जुळवायचं आणि केला. आम्ही फायनलला आम्हाला 7 नंबर फाटी होती. 7 नंबर फाटीला आम्ही पोहोचत होतो. मी स्वतः वैयक्तिक मध्ये थांबलेलो होतो. मध्ये माझी गाडी 6 नंबरला पळत होती. 5 गाड्या माझ्या पुढे पळत होत्या. तरी पण पुढं जाईल तसं गाड्या दोन्ही बैलांनी निकालावर दिलीप ड्रायव्हरनी काय केले जादू कोणाशी, पण 1 नंबर केला. आणि आम्ही आपलं म्हणलं तर एवढ्या गाड्या काय तुटणार नाही तो, कारण फायनल पुशेगावचं फायनल म्हणजे अगदी आपल्या बैलगाडी क्षेत्रातल्या तुम्ही म्हणाल वर्ल्ड कपच आहे. वर्ल्ड कप जिंकला सर. पण पुढनं आम्हाला आवाज आले की आपल्या गाडीने 1 नंबर केला. तेव्हा आम्ही सुटलो की आमचा 1 नंबर झाला. तो कधीही विसरण्यासारखा नाही, कारण त्याच वर्षी दिलीप नानांचं 3रं 1 नंबर पुशेगावचं होतं आणि आपलं पहिलं त्याच्या आधी 1 वर्ष आपण नुसतं फायनल घेतलं होतं. 1 नंबर पुशेगावचं आपण केलं होतं. वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी. आणि एस के पाटलांचा पक्ष मला वाटते त्याचं वय झालेला जुळलेला बैल, पण तसल्या बैलासोबत त्यानं तसल्या बैलासोबत निकाला तो बैल निकाल घेतो म्हणून घ्यायचा. त्यावेळी सुद्धा पुशेगावचे बापू जाधव बापूने आम्हाला ऍक्च्युअली सांगितलं की आपल्याला गाडीचा 1 नंबर झालाय. तर आम्हाला म्हणजे आम्ही म्हणतच नव्हतं की आमचा 1 नंबर झालाय. बापूने सांगितले आपल्या गाडीचा 1 नंबर झालाय, तेव्हा आम्हाला झालं. मित्रांनो, आबांच्या मनाचा मोठेपणा आहे. ज्या वेळेस मुलाखत झाली त्यावेळेस राहुल बापूंचं नाव घेतलेलं आहे तुम्ही. बापूनी मला खोंड घेऊन दिलाय. बापूनी म्हणजे त्यांचा मित्र एक राहुल म्हणून त्यांच्याकडून नुसत्या 48,000 रुपयाला त्यावेळी घेतलेला कोण. 48,000चा बैल घेतला. आज लोक 50-50 लाखाची बैल घेतात. त्या 48,000 ना बैल घेतला तुम्ही, पण त्यानं नाव आहे ना तुमचं अजूनपर्यंत जीवन ठेवलंय. जिव्हाळा डाबा म्हणले की आबा तुमच्या पक्षाचं तुमचं नाव निघतं. बरोबर. अजून सुद्धा 23 वर्षानंतर सुद्धा ह्या पक्षामुळेच तुम्ही आज माझ्यापर्यंत आलाय. ह्या पक्षामुळेच मला तुमचे आभार मानायची संधी मिळाली. आबा ज्या वेळेस बैलगाड्या क्षेत्रात काय होतं माहितीये का, बरीच बैल पाहिजे, आता पण पाहिजे, जुन्या काळात बी पळत होती, पण सगळ्या बैलांची एक वेगळी वैशिष्ट्य असायची पळायचं. या पक्षाचं काय जाणवायचं तुम्हाला? ह्या पक्षा दांडावर गोंडा म्हणजे शेपटाचा दांडा जो वर करायचा सुटल्यापासून त्या अगदी शेवटलाच ड्रायव्हरने खाली घेईल तेव्हाच बैल कमी यायचा. असा म्हणजे नागाच्या फडीगतच असा जाग्यावर गोंडा टाकायचा. ते अजून सुद्धा म्हणजे तसा बैलच नाही, म्हणजे अजून तसा दांडावर करून पळणारा बैल मी बघितलंच नाही. आपण सगळं आहे तुमच्यापाशी, चांगली लोक आहेत, ती मित्रमंडळ आहे, पैसा आहे, सगळं आहे, तुमचं हॉटेल आहे, चांगलं चाललंय सगळं. या बैलावरचं प्रेम मी बघितलं तुमचं. तुम्ही बैलाला मुलापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करताय. खरं सांगू का, हा बैलगाडीचा नाद मला नव्हता. बैलगाडीचा नाद माझ्या धाकट्या बंधूला आणि आमचा एक चुलत भाऊ आहे धनाजी, त्या दोघांना बैलगाडीचा नाद. त्यांनी हे वासरू घेतलं, बापूंच्याकडून आणलं. ज्या दिवशी माझा भाऊ वारला त्या दिवशी बैल पूर्ण इथं तडफडत होता. तडफडत म्हणण्यापेक्षा त्या डोळ्यातनं त्या दिवशी पाणी सुद्धा थांबलं नव्हतं. आणि घरातल्यांचा इतका जीव आहे त्याचा की बाबा एक आमच्या घरातला तो धाकटा भाऊच म्हणूनच आम्ही ह्याला सांभाळतो आता. एक त्याची आठवण, तो गेला तरी आता जवळ तो जाऊन 9 वर्ष झाली, पण 9 वर्ष झाली तरी सुद्धा अजून आम्ही त्याला
धाकट्या भावाप्रमाणे तो आता 1 वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा तो खायचं कमी आलाय, त्याला आता नाही जास्त काढणार. तरी पण त्याला रतीब वाढवून दूध चालू केलं. आणि अजून तुम्ही बघताय जी कादबीत तुम्ही बघताय, अजून मग त्याला काही होऊ शकत नाही. 23 वर्ष झाली बैल आज. पक्षा दावणीला आला, काय जीवनात बदल झाला आणि पक्षाला बघितल्यावर ह्या गोष्टी वाटतात? पक्षा दावणीला आल्यानंतर 4 माणसं, बैलगाडी क्षेत्रातली 4 माणसं आम्हाला ओळखायला लागली. जेव्हा धाबावाल्यांचा पक्ष, हेच बस झालं. हेच आम्हाला म्हणजे हे न दिले ते बैलगाडी क्षेत्र आम्हाला जे बैलगाडी क्षेत्रात आमची जी ओळख निर्माण झाली ती ह्या पक्षामुळे निर्माण झाली. पक्ष असा तयार होईल का आता दावणीला? आता बरीच वासरं तुमच्या दावणीला आहेत. बरीच आहे. पक्षाची 2 मुलं आहेत. माझ्या बंधूंच्याकडे 2 मुलं, माऊली आणि तुकाराम म्हणून चांगली कोंड पळतात ते. पण पक्षा तो पक्षाच. आता कसं आहे, तुम्हाला मदन पहलवानाचा शाही तो एकच, तसा बैल होणे नाही. डोरलेवाडीचा गालास तो बी तसा बैल नाही. आपला जावेदबाईचा सरजा, तशी इनामदारांचा बाजा, अशी बैल एकच बैल होऊन गेली. लक्ष, आता उत्तम भाऊचा लक्ष, त्या स्पीडची बैल ती एकच काळ होऊन गेला त्या बैलांचा. तशी बैल होतील न होतील नाही सांगू शकत तुम्ही. वासर पक्षानं काय शिकवलं? पक्षानं जमिनीवर राहायला शिकवलं. जमिनीवर उत्मात करायचा नाही, ज्या आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन राहायचं. मित्रांनो बघा, पक्षानं काय शिकवलं तर जमिनीवर राहायचं, संघर्ष केला तरी चालेल, पुढच्या मैदानात चांगली तयारी करायची आणि उतरायचं. ह्या पक्षानं तुम्हाला तर ओळख तर करून दिलीच, पण तुमचं जी बोललं आहे ना मित्रांनो, आता शिकण्याजोगं आहे नवीन पिढीला. जुन्या लोकांचं काय विचार आहे ती, तर बैल किती आता अंतरातच निकाल घ्यायचा पक्षा, पण त्यांनी सांगितलं कायम जमिनीवर आहे, त्यांनी शिकवलं. आणि हे सर्जेराव दादा आहेत, कायम त्याच्यासोबत असायचे पक्षासोबत. त्यांना पण विचारूया, कारण कायम सोबत. कुठले क्षण त्याचं आठवते? त्याचे क्षण आठवत आहेत असे की त्या काळात सुद्धा कॉम्पिटिशन होतीच. प्रत्येकाला वाटायचं आपण ह्याची गाडी मारूया. आम्ही कधी गाडी मारायसाठी खेळलोच नाही. आम्ही स्वतः जिंकायसाठी पळायचो आणि कुठे येईल तिथे येईल तसं पळायचो. आम्ही कोवळ्याचा महाराष्ट्र केसरीचा अड्डा होता आणि वेळ झाला भरपूर, नुसतं सेमीफायनलच झाली आणि फायनल दुसऱ्या दिवशी घ्यायचं ठरलं. फायनल दुसऱ्या दिवशी घ्यायचं ठरल्यावर ज्या आपल्या मिळालेल्या चाकोऱ्याच्या चिठ्ठ्या वगैरे टाकलेल्या होत्या, ज्या चाकोरीनं ठरलंय त्याच चाकोरीनं पळायचं. विशेष असं झालं तिथं की त्या आमच्याच चाकोरीत तेवढं पाणी आलं आणि सगळा चिखल झाला. पाणी दिसत होतं वरनं, रेबडी झाली ती. आणि सगळे म्हटले की काय नाही, तुम्हाला आले त्याच चाकोरीनं पळायचं. मग म्हटले आता हा 1 नंबर करू शकत नाही. आणि गाडी सुटली. गाड्या 100 फुटानं लांबल्या. चिखलातनं आमची गाडी, शारदा पाटलांचा चंद्या आणि पक्षा पळत होता. 100 फुटानं गाड्या लांबल्या. पाठीमागनं जाऊन पुन्हा 100 फुटानं बैलांनी निकाल घेतला आणि दाखवून दिलं की 1 नंबरच्या आम्हीच आहोत. हे पक्षाचं म्हणजे अविस्मरणीय अड्डा येतो. आता तुम्ही सांगितला कोळ्याचं मैदान म्हणलं की मानाचं मैदान. महाराष्ट्रात नाव आहे महाराष्ट्र केसरीचं. ज्यावेळेस तो विजय झाला त्यावेळेस काय मनामध्ये चाललं? काय नाही, नियतीला जे मान्य असेल तेच घडतं. आता परिस्थिती उलटी झाली आहे. माणसं काय भानगडी करून बैल पळवतात, पण कुठल्या भानगडीनं बैल पळत नाही हे पक्षानं आम्हाला सिद्ध करून दाखवलं की लिंबूनं पळत नाही, दोऱ्यानं पळत नाही, औषधानं पळत नाही, बैलातच रग पाहिजे. नाही तर आज 1 नंबर करतोय तो, दुसऱ्या दिवशी गटाला मार खातोय. 150 वेळा सलग 1 नंबर केलेत त्यानं, नॉनस्टॉप, न थांबता. आणि सुट्टा निकाल, कधी असं टाकाटाकीत निकाल झालाय, थोडी चिडाचिडी झाली, परत जायला लागते, अजिबात नाही. एक गट तर असा काढलाय की गाड्या निम्यातच आमची गाडी पुढं. अगदी पुण्यात म्हणजे त्या काळात 10-11 हजार, लय मोठा अड्डा झाला तर 25,000 असा अड्डा असायचा. आता किरकोळ अड्डे सुद्धा लाखाचे होत आहेत. पण त्या काळात 1 लाख रुपयाचा अड्डा होता पुण्यात, वडाची वाडी तिथं. त्या वडाच्या वाडीत आम्ही गेलो त्यावेळेला पुणेकर सगळे बघायला यायचे पक्षा कुठला आहे. कारण त्यानं कोरेगावमध्ये 1 नंबर केला होता, पुसेगावमध्ये 1 नंबर केला होता, कोळ्यात 1 नंबर केला होता. म्हणजे पक्षा कोणचा आहे बघूया तरी. तर हा एकदम छोटा, कधी बसायचा नाही आजपर्यंत, तो अड्ड्यात कधी बसला नाही.
शेवटपर्यंत अगदी 20व्या वर्षापर्यंत तो पळाला. 20 वर्ष होईपर्यंत त्याला आम्ही पळवलं, पण अड्ड्यात अजूनही बसला नाही तो. अशी परिस्थिती. आणि आता आपण इथं आहे तोपर्यंत तो बसणार नाही. जोपर्यंत आपण इथं आहोत, म्हणजे मी त्याच्याबरोबर मैदानात असायचो, त्यामुळे तो बसत नाही तोपर्यंत. हे त्याचं वैशिष्ट्य. सगळ्यांनी बघितलं त्यावेळी म्हटलं की हा बैल किस्ता पाळणार आहे. एकदम छोटा काटकुळा, पण त्यानं दाखवून दिलं की त्यावेळेला मला वाटतं ड्रायव्हरला 19,000 रुपये बक्षीस मिळालं होतं पब्लिकमधनं ड्रायव्हरला 19,000 दिलीप नाना म्हणून त्याच्यावरती ती गाडी. आज जसं आपण क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला, सुनील गावस्करला मानतो, तसा दिलीप नाना म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला 1 नंबरचा माणूस, देवच म्हटला तरी चालेल. आणि तो त्याचा पहिल्या दिवसापासून पळवत होता. जेवढे नंबर 1 केले तेवढे सगळे दिलीप नानाने केले. किती झाला असतील सगळं मिळून फायनल त्याचे तसे 450च्या आसपास झाले, पण 1 नंबरचे सलग 150 झाले. सलग 150. हा, त्यांनी परत नंबर सोडलाच नाही कोणाला. म्हणजे 2 नंबर करणे गटात गेला. यात आताची परिस्थिती तशी त्यावेळेस नव्हती. त्यावेळेला सगळे चांगलेच असायचे. त्यावेळेचे मालक वेगळी होती. आजची बैलगाडा मालक वेगळे आहेत, त्या काळातली वेगळी. आताची नवी पिढी आहे, याच्यात फार मोठा फरक आहे. पूर्वी जर गाडी लागली नाही, पूर्वी तुमचा कॅमेरा नसायचा, हे मीडिया वगैरे काही नव्हतं, पण मालक सोलाव स्वतः असायचे. आणि जर नाही लागली गाडी तर ते स्वतःहून सांगायचे. हे JP पाटील, वारणावाले, अली शेठ, ही लोक कशी होती, तानाजी आप्पा जयंतीचे, ही स्वतःहून सांगायची आमची गाडी लागलेली नाही. जर त्यांच्या मुलांनी वळवून आणली, चुकून थोडा फरक झालेला असला, काय आपली गाडी लागलेली नाही, परत घ्या, असं तोंडानं सांगायचे. म्हणजे स्वतः मालक निकाल त्या पंचांचा मान्य करत होते. आता 5 पंच आणि 3 कॅमेरे जरी असले तरी लोकांना निकाल मान्य नाही, ते परत चिडाचिडीला तिथे येते आणि भांडत बसते. तरी परिस्थिती बदलली आहे, चुकीची आहे ती. लोक आता काय करते या मान्य करत नाहीत. हार झालेली, हार आता पटत नाही लोकांना, त्यांना मान्य होत नाही. आम्ही आता सुद्धा पळतोय. ह्याच्या पक्षाच्या आधी सुद्धा आम्ही, म्हणजे लहानपणापासून आम्हाला हा छंद आहे. इयत्ता 4थी पासून मी गाड्या पळवतोय. लहानपणापासून छंद आहे, पण नियतीला धरून म्हणून तर 23 वर्ष. नाही तर आज आम्ही बघतोय 3 वर्षाचा बैल दिसतोय, 2 वर्षाचा बैल दिसतोय, 5 वर्षाचा बैल. भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून बोर्ड येतोय. वाईट वाटतं की बैल मरतायत, कशामुळे मरतायत. अनेक प्रकारचे प्रयोग त्यांच्यावर केले जात आहेत, त्यामुळे ही बैल मरतायत. आता हे जे बोलले हे मला बोलायचं होतं थोडस. नवीन पिढी जी आहे ती आजकाल यशासाठी कोणत्याही थराला जायला लागली. म्हणजे डॉक्टरी उपचार म्हणा किंवा तांत्रिक उपचार हे करू नका. तुम्ही खरंच बैलावर प्रेम करताय ना, तर बैल त्याच्या अंगच्या करंटनं पळू द्या, तर तो बैल लॉंग लाईफ जगेल आणि तुम्हाला यश नक्की देईल बैल तो. हे डॉक्टरी उपचार करून खरंच बैल पळवू नका. बैलांचं आयुष्य कमी होत चाललंय. ते फक्त ह्या इंजेक्शनवर बैल पळवण्यामुळं. आता मध्ये डोपिंगची ही काढली, डोपिंग मध्ये त्यात किती यश येईल काय येईल ते आपली बैलगाडी संघटना आपली ते निर्णय करेल ते. पण नव्या पिढीला एक खरंच आव्हान आहे की तुम्ही इंजेक्शनवर बैल पळवू नका. त्यामुळे बैलाचं आयुष्य कमी होईल, बैलांच्या हाडांची झीड होईल आणि ती बैल जे मरायचे कारण आहे ते 100% त्याच्यामुळे मरतात बैल. एवढंच फक्त आता नवीन पिढीला माझा अनुभव आहे. आता बंधूने आमच्या काढला विषय म्हणून मी फक्त बोललो. आम्हा किती वर्ष त्याला पळावला? पळाला आम्ही 17-18 वर्ष बैल पळाला. चांगल्या ह्याच्यात पळाला. आणि आता मी जवळ 4 वर्ष झाली बैल पूर्ण जाग्या बसून ठेवला. फक्त चालवणे एवढंच त्याला व्यायाम. पळवणे हा आता 4 वर्ष झाली त्याला बैल अजिबात पळवलेला नाही मी. एवढा कालावधी टिकून अजून डिराकतोय बैल. मी आलो डिरकायला लागला. काय त्याचं रहस्य? रतीब आणि दूध याच्यावरच अजून चाललंय. आणि मूळ म्हणजे सगळ्यात अंगचा करंट आहे त्याचा. तुम्ही इंजेक्शनवर जर का बैल पळवला तर एवढा बैल टिकून पळवू शकत नाही पळवू शकत. एवढा त्याचा रग स्टॅमिना नाही राहू शकत. तो त्याच्या अंगचा करंट जेवढा बैल पळेल ना तेवढा त्याला पळवून द्या. त्याची कुवत किती आहे बघा बैलगाडी मालकानं. आपल्या बैलाची कुवत बघा आणि त्या कुवतीनुसार पळा. जर कमी वाटत असेल तर बैल बदला, पण त्याला कृपा करून बाकीचे काही उपाय करून
पळवायच्या भानगडीत पडू नका. त्या निर्जीव काय तो बोलता येत नाही त्याच्यावर आघात करू नका आणि त्याचं आयुष्य संपवू नका. बस एवढं. आता दादांच्याकडे येतो. दादा, पहिल्यांदा कुठलं मैदान पक्षाचं होतं? पहिलंच मैदान पक्षाला नेला आणि त्या मैदानात विजय. पहिलं मैदान नंद्याबरोबर शाळगावचं मैदान आम्ही केलं. आपल्या सातेवाडीचा नंद्या होता त्याच्याबरोबर केलं आणि त्या मैदानातच त्यानं आम्हाला सुरुवात केली गुलालाची. आणि तिथनं सुरुवात जी झाली ती आम्ही तुम्हाला सांगितलं की गाडीतनच गुलाल घेऊन जायचो. असं आजपर्यंत कोणी करीत नाही, पण आमचा गुलाल कायम गाडीत असायचा. जसं नेहमीप्रमाणे छकडा भरा मेका भरा गुलाल घेतला का असं एकमेकाला विचारायचे आणि गुलाल घेऊनच आम्ही जायचो. गुलाल घेऊनच संध्याकाळी घरी यायचो. हारणे हे त्याच्या डिक्शनरीत शब्दच नाही असा हा पक्ष. आता जसं त्यांनी सांगितलं की दादाने गुलाल घेऊन जायचा, एवढा कॉन्फिडन्स कसा असायचा पक्षा? तुम्हाला खरं सांगू म्हणजे बैलावर विश्वास किंवा नीतिमत्ता आपली साफ, त्याच्यामुळं अडचण कधी कधी आम्हाला आलीच नाही. बाबा कडनं गाडी लागली की आजकाल काय होतं, कडनं गाड्या कमी पळतात, मधनं जेवढ्या गाड्या पळतात जेवढी बघा तुम्ही जेवढी टॉपची बैल आहे तेवढी सगळी मधनं जास्त पळतात. कडनं लागला की गाड्या मार खातात गाड्या. पण आमची गाडी आमचं वेगळं होतं. आमची कडन लागली तर उलट 2 उड्या जास्तच बैल घालणार होती. त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स असा की बाबा गाडी राहणारच आमची. आता दादांच्याकडे येतो. दादा, तुम्ही सांगितलं मगाशी की गुलाल घेऊनच जायचं. कुठलं मैदान असं वाटलेलं आहे का की त्या मैदानात सगळ्या टॉपच्या गाड्या लागल्या? त्या वाटलं नव्हतं एक होईल एक झाला. तेच पुसेगावचं मैदान. 435 गाड्या आल्या होत्या त्यावेळेला अड्ड्यात. त्या 435 गाड्यात आता महाराष्ट्रातले सगळे टॉपचेच त्यावेळेला यायचे. आता 1000 गाड्यांचे मैदान होतात म्हणजे चांगली होतात, चांगलीच गोष्ट आहे. पण त्यावेळेला सगळ्यात जास्त संख्येनं पुसेगाव आणि तिथे म्हटलं आपला कुठला 1 नंबर होतोय. पण दिलीप नानांच्या हातातली जादू आणि बैलांची जिद्द, त्यांनी बरोबर 7 नंबर फाटी गाडी कडनं निघालेली आमची, पण कडनं निघून सुद्धा बैलांनी तिथे 1 नंबर केला. SK शेठचा पक्षा आणि आमचा पक्षा दोघांनी 1 नंबर केला. तिथनं आम्ही जी सुरुवात केली 1 नंबरला ते परत मागे बघितलंच नाही. तो असा बेजोडच राहिला, त्याला म्हणजे जोड लागलीच नाही. कुठल्या कुठल्या बैला सोबत पळाला पक्षा? हा जास्त पळाला तो शारदा पाटील पुणे, हनुमंतराव पैलवान त्यांच्या चंद्याबरोबर जास्त पळाला. पण तसंच पुण्याचा एक हारण्या म्हणून बैल होता त्याच्याबरोबर पळाला. तो अधिक पैलवानचा बावऱ्या म्हणून एक होता त्याच्याबरोबर चांगला पळाला. शिरसवस्तीचा तो बलमा म्हणून होता, दिलीप नानांचे पाहुणे ते आनंदराव म्हणून त्यांचा बैल, तो इथला विरोड्याचाच पण शिरसवस्तीला असायचा. तर त्याच्याबरोबर पण भरपूर त्यांनी 1 नंबर केले. SK पाटलांच्या पक्षाबरोबर भरपूर 1 नंबर केले. म्हणजे त्याच्याबरोबर बैलही चांगली पळत होती, त्याला चांगली बैल भेटली. आणि पूर्वीचा करार तुम्हाला सांगितलंच, तोंडात एकदा शब्द दिला की शब्द बदलणे नाही. आणि 10-10, 20-20, 50-50 अड्डे म्हटलं तरी 1 गाडी अशीच पळायची. अशा कित्येक गाड्या असायच्या. पण आता आम्ही बघतोय पायऱ्याची कसलीच गॅरंटी नाही. मधले ते एजंट असतात, ते एजंट त्यांचं कमिशन ठेवूनच पुढच्याला वायदी सांगतात. आम्ही 1 रुपया कधी कोणाला वायदी दिली नाही, 1 रुपया कधी कोणाकडून घेतली नाही. पण आमचा बैल कायमस्वरूपी पळत राहिला आणि चिरतरुण राहिला. म्हणजे अगदी 17 वर्षापर्यंत त्याला मैदानात पळवला, 2-3 वर्ष त्याला वासरं शिकवायला पळवला, तरी तो पळाला आणि त्याची पोरं त्यानं शिकवली आणि तयार केली. वायदीवरचा एक विषय, एक जुनी आठवण वायदीवर. शिवाजीनगरचे हेमंत करांडे म्हणून त्यांचा एक वासरू त्यावेळी पळत होता आणि त्यावेळी बैल आमचा म्हणजे फुल फॉर्म मध्ये होता. बापू ड्रायव्हर आणि राजू व्यापारचा राजू 2 जण त्यांना घेऊन आले की त्यांच्या वासराबरोबर बैल पाहिजे म्हणून. आणि त्यांचं तुमचे मैदान त्यांच्या पाहुण्यांचं गावचं मैदान होतं तिथं बैल पाहिजे म्हणून. अरुण ते 2 जण आलेत त्या हेमंत बरोबर, दिला बैल म्हणलं त्यांना. गाडी नशिबान राहिली फायनल आमची तिथं. वायदी वगैरे तर त्या आत्ताचा काळ असता तर वायदी कितीतरी पैसे मागले असते किंवा ते झाले असते. पण नाही, तिथं
ते दोघ जण आले, बैल मालक स्वतः होते. त्यांनी मागितला बैल अरुणनी दिला. फक्त ह्याच्या माणसांच्या संबंधावर बैल मिळत होते. ते वायदी हा विषयच नव्हता त्यावेळेस. का विषयच घेतच नव्हते, कोणी देत नव्हता. फक्त माणसांचा पुढचा माणूस काय लेवलचा बघून माणूस द्यायचा. आबा आपल्या भागातली किंवा बाहेरची किती मैदानं मोठी मोठी मारली असतील पक्षाने की ही टॉपची मैदानं त्यांनी ठेवली नाहीत? महाराष्ट्रात जेवढी टॉपची मैदान आहेत तेवढी सगळी वडकीपासून अगदी कोळ्यापर्यंत सगळी मैदान एक नंबर केली त्यांनी. नागठाणे, मसूर, पुशेगाव कुठलं सोडलं कुठलं सोडलं नाही. मैदान असेल ते किती लांबचं असेल ते जाऊन तिथे एक नंबर करणारच. आणि महाराष्ट्रातली पहिली लखपती जोडी शारदा पाटील पुटणे, सोनू बापू यांचा चंद्या आणि आमचा पक्ष. पहिलं 1 लाखाचं बक्षीस पहिलंच. त्यावेळी 1 लाख म्हणजे आताचे कमीत कमी 11-12 लाख रुपये बक्षीस आहे. ते एक नंबर आम्ही पहिल्यांदा पटकवलं होतं. दादा ज्यावेळेस ही चंद्याची पक्षाची जोडी मैदानात द्यायची, दोन्ही बैलाच्या शेपटाचं गोंडभर व्हायचं, त्यावेळेस काय मैदानामध्ये प्रतिक्रिया काय असायची समालोचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या? नाही, मैदानातले त्यावेळच्या ते जे प्रेक्षक होते किंवा समालोचक होते त्यांना माहीतच असायचं की ही गाडी बिनवशिल्याची कुठून येऊ दे, कशी येऊ दे, ही एकच नंबर करणार. त्यामुळं बाकी काय प्रतिक्रिया द्यायची गरजच नाही. आता सारख्या प्रतिक्रिया पूर्वी नव्हत्या, पण त्यावेळेला गाडी खाली गेली की माघारी येताना आपली एक नंबर करणार आहे फायनलला, हे आम्ही गृहीत धरूनच असायचो. पण इतका ही कधी केलं नाही. म्हणजे अशा वेगवेगळ्या आता मी बघतो, किंग आहे आमचा, डॉन आहे आमचा, बादशाह आमचा, अरे कुठला वाघ आहे आमचा, अरे कुठला वाघ आणि कुठला, हा नंदी आहे, महादेवाचा नंदी आहे, त्याच्याकडे आम्ही नंदी म्हणून बघायचो. आणि महादेव स्वतः आम्हाला वरदान दिल्यासारखं एक नंबर द्यायचा. ह्याला बसवेश्वर म्हणून आम्ही बघितला, ह्याला कधी किंग म्हणून बघितला नाही. किंगचं काम आहे का गाड्या मारायचं? डॉनचं काम आहे का? डॉन चोऱ्या करतो, लुटतो, तो काय बैलगाड्यात एक नंबर करून देणार आहे? वाघ काय करतो? माणसाला खातो. बैल काय खातो माणसाला? माणसाला नाव गाव पत्ता देतो, त्याचं उज्ज्वल यश देतो. त्या बैलाला तशी नावं ठेवल्यासारखी माणसं काय 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 म्हणत असतात. मला ते पटत नाही. आम्ही त्याला महादेवाचा नंदी म्हणतो. आणि महादेवाच्या आशीर्वादानं त्यानं आम्हाला भरपूर कमवून दिलं, नाव लौकिक दिलं, आमच्या धाब्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पसरवलं. वरनं आणखीन त्यानं पुढची पिढी दिली आम्हाला. आम्ही त्याला शेवटी काय केलं की आता ह्याची आठवण म्हणून काहीतरी राहिलं पाहिजे. वळू बैल दाखवायचा म्हटलं कुठे बी, तर आता मी बघतो नामांकित बैलांना 10,000 द्या, 15,000 रुपये द्या म्हणून गायला दाखवायला सुद्धा, आणि ती राहील का नाही त्याची गॅरंटी नाही, पुन्हा आलं की आणखीन 15,000. तर आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही सरळ सांगितलं मित्रमंडळींना, युट्यूबला सांगितलं सँडी यादवांच्या, की आम्ही हा बैल फुकट दाखवतोय, कोणाला पैदास करायची असेल तर करा. आणि केली. आता त्याची मुलं चांगली पळतायत, त्याच्यासारखीच काम करतायत. हळूहळू ती सुराला लागली, मोठी आहेत. आता मगाशी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलाच मी, त्याचा इतका छोटा मुलगा काल 9 महिन्याचा असून सुद्धा त्यानं शर्यत केली, गटात बसला. म्हणजे 9 महिन्याचं वासरू त्याचं बापाचं नाव सांगते अजून सुद्धा. अशी परिस्थिती आहे. मोठी तर चांगलीच पळतायत. आबा पहिल्याचं नियोजन पहिल्याचं नियोजन, ही गाडी चंद्रा नाही पक्षा आमची गाडी पळायची. पहिल्याचं नियोजन कसं करावं हे दिलीप नाना आणि अरुण आमच्या, त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. चंद्याची पक्षाची गाडी आमची पळायची. चंद्या खाली कमी पळायचा आणि पक्षा खाली जास्त पळायचा. नियोजन करताना कसं करावं ती त्यांनी दोघांनी दाखवून दिलं की एक बैल पुढं नर मादी गाडी पळायली पाहिजे, गाडी नर मादी पळायली पाहिजे. 3 हिस्से पक्षा, 3-4 हिस्सापर्यंत गाडी सगळी ओढून न्यायचा. आणि पुढचं निकालाचं काम जे आहे ते चंद्या बिनठोक करायचं. निम्म्या बाजूला चंद्या गळा देऊन यायचा, निम्म्या बसणं पक्षा गळा द्यायचा, तो ओढायचा. दोन्ही बैलांना सोयीस्कर जायचं. ते एस के पाटलांचा पक्षाबीन ही बी तशीच गाडी व्हायची. निम्म्या 3 हिस्से गाडी पक्ष ओढून द्यायचा. पुढे निकालाचं जे काम आहे ते दिलीप नाना नुसतं गोंडा हलवून घेऊन जायची गाडी, असा विषय. तो पैरे करताना बी डोकं चालवलं पाहिजे. कशासाठी? तेवढ्यासाठी की बाबा बैल कुठला कोणाचा पोहतोय, कुठल्या खांदी पोहतोय, कसा पोहतोय, आपला बैल कसा पोहतोय, ह्या विचार करून पैरे केले पाहिजेत. आबा आता
आपण त्याची मुलाखत मित्रांनो घेतोय. त्याचा इतिहास मोठा आहे पक्षाचा. म्हातारपण आणि तरुणपण. पाण्यातलं तुम्ही सांगितलं, म्हातारपण ज्यावेळेस आलं त्याचं काय अनुभव आला म्हातारपणी आणि तरुणपणातलं? म्हातारपणी त्याच्या नावावर बैल पळाला. म्हातारपणी बी तो ज्यावेळी 2 ते 3 मैदानी त्याने सलग मार खाल्ला, त्यावेळेपासून आम्ही त्याला पळवायचा बंद केला. पळवायचा बंद केला, पण अड्ड्यात न्यायचा बंद केला. आम्ही तालमीला त्याला पळवत होतो. वासरं शिकवायसाठी पळवला, व्यायामासाठी पळवला. पण खरंच त्याचं पाक म्हणजे चालायचं कमी आलं. त्यावेळी मी त्याला पूर्ण जवळ 4 वर्ष झाले आता अजिबात पळवलं नाही. फक्त गेटच्या आत चालवतो, एवढाच त्याला व्यायाम देतो. मित्रांनो बघा, त्यांनी पक्षाला थांबवला, जी वेळ होती थांबवायची त्यावेळेस थांबवला आणि त्यामुळेच एवढ्या वर्ष अजून पक्ष आपल्या सोबत आहे. एखादा नवीन वासरू असतं तशा दामानं तो उभा राहिलेला आहे. आबा, तुमच्यासारखी बैलगाड्या मालक आहेत ना, बैलाचा अभ्यास करते ती किंवा काय, किंवा बैलाचं एक नातं असेल की मालकाचं आणि बैलाचं, त्याचं ज्यावेळेस वय कळतंय की बाबा कधी थांबवलं पाहिजे ह्याला, एवढ्या स्पीडचा बैल पण 100% आता एक दुःखद घटना घडली, पण बैल आपला कुठं थांबवायचा हे कळलं पाहिजे पहिल्या मालकाला, किंवा तिथं त्या बैलाला थांबवलं पाहिजे. आपला बैल, त्या बैलानं सुवर्णकाळ आपल्याला दाखवला, गाजवला. आणि परत बैल मार खायला लागल्यावर आपण त्याचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बी बदलतो. नको ती पोरं सुद्धा म्हणतात मी आज ह्याची गाडी मारली, पक्षाची गाडी मारली. तिथं त्या बैलाचा आब जातो आणि बैल कमी आल्यानंतर त्याला सुद्धा शरीर आहे, शेवटी शरीर त्याचं थकतं. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की बाबा बैल थांबवलं पाहिजे आपण. बघा मित्रांनो, या गोष्टी सगळ्या शिकायला पाहिजेत की बाबा बैल थांबवला पाहिजे कधी, आणि त्याचं जसं आत्ता शरीराचं तुम्हाला हे दिसते, ठेवण दिसते, कशी राखली पाहिजे. एवढा वर्ष बैल असा राहिला. ज्यावेळेस बैल पळत होता त्यावेळेस तुम्ही सांगितलंच, पण ज्यावेळेस थांबवला तिथनं काय काय अनुभव आले की दुसरी वासर तयार करायला की पक्षागत झाली पाहिजे? 100% आम्ही तोच ध्यास घेतलाय किंवा आता थांबलाय बैल, त्याचं ब्रीडिंग करून वासरांना गायना. मी बऱ्याच लोकांना सांगितलं की फुकट बैल दाखवतो, फक्त एक अट असायची की ते वासरू झालं तर नाव पक्ष ठेवायचं, ही माझी अट होत असायची. आणि बऱ्यापैकी आता माझ्या भावाकडे 2 वासर आहेत. 9 महिन्याचं वासरू काल गटपास केलं. नेवरीमध्ये एक वासरू आहे, व्यापूरमध्ये एक वासरू आहे. पळते, बऱ्यापैकी पळते वासरू. मित्रांनो, आपण पक्षाची मुलाखत घेतली का घेतली तर नवीन पिढीला बी कळावं की बैलाचा सांभाळ कसा केला पाहिजे, बैलगाडी मालक कसा पाहिजे. तर खरंच आबांच्या सारखा आपण सगळ्या जुन्या बैलांच्या मुलाखत घेतोय. आबा, तुम्ही त्याचा सांभाळ करून एक मिसाल तयार केली की बैलानं आपलं नाव केलेलं असतं, त्यानं आपलं सुवर्ण काळ असतो त्यावेळेस चर्चा होती, 4 लोकात ओळख होती, त्याला कसा सांभाळायला पाहिजे. बैलाला पूर्ण त्याच्या ह्याच्याप्रमाणे रते वगैरे देऊन घरातले व्यक्ती म्हणून सांभाळा. नको ते प्रयोग बैलांच्या करू नका. त्यांच्या अंगच्याकडनं त्यांना पळू द्या. बैल चांगलं तुम्हाला यश देतील, एवढं. बाकी काय हे नाही त्याच्यात. काय मिळवून दिले, एक शेवटचा प्रश्न. बैलानं ह्या बैलगाडी क्षेत्रात जे नाव लागतं ते नाव मिळवून दिलं. आणि ओळख आम्हाला बैलगाडी क्षेत्रात आम्हाला जी ओळख आहे ती आज फक्त या पक्षामुळे आहे. मित्रांनो, पक्षाला आपण शुभेच्छा करूया की पक्ष असाच कायम राहील आणि जेव्हा ढाबाचं नाव आहे ते कायम जिवंत ठेवेल. नक्कीच. पण सगळ्यात आधी सुरुवातीला मी तुमचे आभार मानले. जी जुनी बैल आहेत खरंच तुम्ही त्यांचं मुलाखती घ्या. ज्या अडगळीत बैल पडलेत त्यांना त्यावेळी आम्हाला हे नव्हतं कळायला पाहिजे बैलांचे पहिरे कसे करावे, बैलांना संगोपन कसं करावं हे नवीन पिढीला कळून द्या. तुम्ही खरंच खूप चांगले काम करताय. तुमचे पहिल्यांदा बी आभार मानले ना, आत्ता बी आभार मानतो की तुम्ही जुन्या बैलांचा इतिहास लोकांच्या समोर, नवीन पिढी समोर आणताय. तुमचे खरंच आभार. मित्रांनो बघा, आपलं त्यांनी आभार मानलं, पण ते आभार त्यांनी मानले त्यांच्या मोठेपणा आबांचा, पण खरंच हा पक्ष आहे ना त्याच्यामुळे आज इथपर्यंत पोचलं. का तर त्याची कामगिरी ह्या बैलगाडी क्षेत्रात मोठे, बैलगाडी क्षेत्राला एक उच्च दर्जा देण्याचं काम त्याने केलेलं आहे पक्षानं. चांद्या पक्षा म्हणले की प्रेक्षकांची मनं जिंकायचा.
बघा तो माझ्याकडे, त्याला कळतंय की मी त्याला पक्षा बोलतोय, गोंधळासाठी माझ्याकडे येतोय. त्या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, मी आबांना पण प्रश्न विचारला, त्याला कॅमेरा तिकडून दाखवा जरा. त्याचं शरीर म्हातारं झालंय, मी कायम बोलतो, पण त्याचं जी चेहरापट्टी तोंड आहे ना अजून तरुण दिसतंय. हीच पक्षाची ओळख आहे. पक्षाला आपण अनंत अजून तो जगावा आणि ही शुभेच्छा करूया.